कल्याण वेदच्या दुसऱ्या आवर्तनामधल्या अंतिम सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या सत्राला सुरुवात करण्याआधी आपण एक खास मनोगत इथं आपण ऐकणार आहोत आणि हे मनोगत आपण सर्वांनी अगदी नीटपणे ऐकायचंच आहे. का? कारण हे मनोगत आपल्या कार्यक्रमाचे जे मेजर स्पॉन्सर्स आहेत, ॲल्युमनाय ऑफ चिंतन क्लास, त्यांच्या प्रतिनिधीचं मनोगत आहे. तेव्हा मेजर स्पॉन्सर्सना आपल्याला वेळ द्यायचाच असतो. तर आज आपल्यासमोर चिंतन क्लासेसच्या ॲल्युमनायतर्फे निखिल कोलठणकर, ज्याला मी व्यासपीठावरती निमंत्रित करतो, 2004 बॅचचा हा विद्यार्थी आहे. ये निखिल पुढे. हा BE-MBA फायनान्स आणि आज जार्डिन लॉईड थॉम्सन इंडियामध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. मेजर स्पॉन्सर्सच्या वतीनं तो आता आपलं मनोगत व्यक्त करेल. इकडं ह्या प्रकाशात इकडे प्रकाशात. स्पॉन्सर्स आम्हाला अंधारात चालत नाहीत. सर्वप्रथम जे एक्स ॲल्युमनाय और चिंतन क्लासेसचे जे आधी विद्यार्थी आहेत, ते जर आत्ता इकडे जे उपलब्ध आहेत त्यांनी आपल्या जागेवरच एक उभं राहिलं तर सगळ्यांना मग कळेल की एक्स ॲल्युमनाय स्ट्रेंथ किती स्ट्रॉंग आहे आपली. आणि तुमच्यामधलाच एक म्हणून मी आज स्टेजवर उभा आहे. पण मी जसं स्टेजवर उभा आहे तसं बाकीच्यांनी रिप्रेझेंट व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे जे कोणी एक्स विद्यार्थी चिंतन क्लासेसचे अवेलेबल आहेत त्यांनी आपापल्या जागेवर उभे राहा. एक्स विद्यार्थ्यांनी आपापल्या जागेवरती उभे राहा. हा, व्हेरी गुड. त्या सगळ्यांसाठी टाळ्या होऊ देत. दिवाळीच्या अगदी दिवाळी नजीकच्या पहाटेपासून सुरू झालेला जो कार्यक्रम आहे, हा एक छान मोठा सोहळा आणि टर्निंग पॉईंटचा घेतला जाणारा वेध. या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा अगदी 2002 पासून होती, जेव्हा पहिल्यांदा ठाण्यात वेध अटेंड केलं. आणि गेल्या वर्षीपासून कल्याणमध्ये वेध सुरू झालं, त्यामुळे आपल्या सर्व कल्याणकारांना वेध अनुभवण्याची संधी मिळाली आणि आम्हाला वेध जवळून बघण्याची संधी मिळाली. आणि वेधसारखा जो मोठा कार्यक्रम आहे, हा जर उभा करायचा असेल तर कष्ट, पैसा आणि वेळ या तिन्ही गोष्टी इन्व्हेस्ट कराव्या लागतात, हे अगदी जवळून पाहायला मिळालं. आणि या वेळच्या वेधला आर्थिक हातभार आणि जे काही आम्हाला आमच्या दृष्टीने कॉन्ट्रीब्यूट करता येईल ते करण्याची संधी मिळाली. आणि हा रामसेतू बांधण्यासाठी सगळी वानरसेना तयार झाली. हे सगळं करण्यामध्ये जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा तांबणे सरांचे शिक्षक म्हणजे जोशी सर आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या मालती कुंटे मॅडम यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि त्या आशीर्वादाने आम्ही या सगळ्या पूर्ण याला सुरुवात केली. तर आता हे सगळं कशासाठी, हे का करायचं, तर ह्याच्यामागे 2 गोष्टी होत्या प्रकर्षाने. पहिली गोष्ट म्हणजे वेधसारख्या मोठ्या आणि चांगल्या, ज्यांनी आम्हाला समृद्ध केलं, आमच्या पिढीला सगळ्यांना समृद्ध करत आले, यासारख्या कार्यक्रमाला सहभाग घेण्याची एक इच्छा आणि त्याला सहकार्य केल्याचं समाधान. आणि दुसरं म्हणजे चिंतन क्लासेसवरचा विश्वास. म्हणजे सरांनी फोन केल्यावर कुठलाही विद्यार्थी इतक्या पटकन कनेक्ट होतो चिंतन क्लासशी. आजही ती एक पोचपावती आहे की चिंतन क्लासेस हा एक ट्रस्टेड ब्रँड असण्याची. आता ह्या सर्व दृष्टीने जे पुढे आलं आहे एक नवीन नाव, ॲल्युमनाय ऑफ चिंतन क्लासेस. तर ॲल्युमनाय ही खूप मोठी शक्ती आहे, म्हणजे एक कम्युनिटी आहे. आपण जर सगळे एकत्र आलो तर आपण पुढच्या पिढ्यांना गाईड करू शकतो, चिंतन क्लासचे जे उपक्रम असतात त्यात सहभागी होऊ शकतो आणि एकत्र येऊन काहीतरी शिकू शकतो. त्यामुळे माझी अशी एक मनापासून इच्छा आहे की या वेध हिच्या निमित्ताने जो पुढे आलेला ग्रुप आहे हा असंच सक्रिय राहावा आणि समृद्ध व्हावा. आणि कदाचित आपल्या सगळ्यांच्या आणि चिंतन क्लासेसच्या आयुष्यातला हाच असेल एक टर्निंग पॉईंट. वा. तर सगळ्या एक्स ॲल्युमनायज आहेत, मी म्हणजे आमच्या वतीने आम्हाला इथे कॉन्ट्रीब्यूट करून दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू निखिल. थँक्यू सो मच. आपण आपल्या 5व्या सत्राचे पाहुणे, लोकप्रिय शिक्षक, ज्या व्यक्तीच्या कार्याचं कौतुक आपले दिवंगत राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी केलं, ज्यांचं मॉडेल आज संपूर्ण देशभर वापरलं जात आहे, जाणार आहे,
आणि ज्यांना अशी पदवी मिळाली आहे डिजिटल साने गुरुजी, असे संदीप गुंड यांना आपण व्यासपीठावरती आता बोलूया. संदीप सर आलेत. संदीप सर हे सतत घाईत असलेले सर आहेत. या सर, या बसा. सरांचं आपण स्वागत करणार आहोत आपल्या कल्याणच्या वेधतर्फे. ते आपण मुलाखत झाल्यावरती करतो, पण ह्या सत्रात आपण ते आधी करणार आहोत. आपल्या संदीप सरांचं स्वागत करण्यासाठी आपण एक शिक्षक बोलवतोय, श्रीयुत दुसाने सर, आणि त्याचबरोबर देवेंद्र जैन, आपले हितचिंतक आणि खूप मोठं सहकार्य करणारे. दोघांनी पटकन व्यासपीठावर यावं. हा एक टर्निंग पॉईंट बरं का. बाकीच्यांचं स्वागत नंतर, तुमचं आधी. मला माझ्या टीमला बोलवायचं जरा. टीमला बोलवायचं. एक मिनिट. हो, या ना. कोण? माझे या सर. केंद्रप्रमुख सर, या. दिमते सर, या प्लीज. दोघं या सर. केंद्रप्रमुख डोंगरे सर, या. या. मदगे सर, चला या प्लीज, पटकन या. संदीप सरांची टीम आता आलेली आहे. या सगळ्या टीमच्या वतीनं या इकडे घ्या सर, घ्या प्लीज. थँक्यू. फोटोग्राफर कुठे आहेत ते बघा, त्याप्रमाणे उभे राहा. धन्यवाद. वा, थँक्यू. या. ठीक आहे, ठीक आहे. सर, बर, घ्या घ्या. सगळ्यांना आपण आपली व्यवस्था इतकी चांगली आहे की ताबडतोब आपण एकाचे 5 करू शकतो. सर या पटकन. बर, देऊन द्या. ओके. थँक्यू. हा, बसा सर. आता आपण तुमचं स्वागत गाण्याने करणार आहोत. आणि संदीप सरांसाठी आपण जे गाणं केलेलं आहे, तुमच्या हातामध्ये पुस्तक आहे, त्याच्यामध्ये यावर्षी ठाणं वेधसाठी 2015च्या हे गाणं तयार केलेलं आहे. बाहर से सब लागे न्यारा, सुन अंतर के बोल, मितवा मन की आंखें खोल. एका तरुण शिक्षकाने जेव्हा स्वतःच्या मनाचे चक्षु उघडले, तेव्हा त्यातून नवीन दुनिया घडली. तेव्हा त्या शिक्षकासाठी संदीप सर, तुमच्यासाठी आमच्याकडून ही गाण्याची भेट. बाहर से सब लागे न्यारा,
क्या बात है. बाहर से सब लागे न्यारा, सुन अंतर के बोल मितवा मन की आंखें खोल. आपण आपल्या या अंतिम सत्राला सुरुवात करण्याआधी सरांचा परिचय आपल्याला करून देण्यासाठी आपले कल्याण वेदचे प्रसाद मराठे सर येत आहेत. डिजिटल इंडियाचे स्वप्न उराशी घेऊन आज आपला भारत ज्या वेगाने पुढे जात आहे त्यातील एक शिल्पकार, डिजिटल शाळा, टॅबलेट शाळा या नव्या कल्पनेचा जनक श्री संदीप गुंड. वय वर्ष 28, वास्तव्य शहापूर, जिल्हा ठाणे, शिक्षण MA DED पर्यंत. राज्यातील डिजिटल स्कूल अभियानाचे नेतृत्व व 23 जिल्ह्यांमध्ये 100हून अधिक डिजिटल कार्यशाळांमधून हजारो शिक्षक, ग्रामस्थांना प्रेरणादायी मार्गदर्शन, तसेच फिरत्या डिजिटल कार्यक्रमातून वाडा, पाड्यांवरील शाळांवरील डिजिटल शाळेबाबत उद्बोधन. राज्यातील 3000हून अधिक शाळांमध्ये डिजिटल शाळा उभारणीसाठी मार्गदर्शन आणि 100हून अधिक शाळा डिजिटल शाळेमध्ये सुद्धा परावर्तित केलेल्या आहेत. अनियमित विद्युत पुरवठा या समस्येवर संशोधनात्मक कार्य करून सोलर स्मार्ट स्कूलची निर्मिती आणि त्याकरता राष्ट्रपती भवनात आपले आत्ताचे जे माननीय राष्ट्रपती आहेत प्रणव मुखर्जी व डॉक्टर माशेलकर यांच्या हस्ते सृष्टी सन्मान या पुरस्काराने सन्मानित. पुरस्कारांची यादी खरोखर खूप मोठी आहे. जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, सोलापूर येथील सर फाउंडेशन संस्थेचा राज्यस्तरीय इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्कार, 2014-15 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा यूथ आयकॉन पुरस्कार, पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते डिजिटल स्कूल अभियानाचा राळेगणसिद्धी येथे नागरी सन्मान आणि मागच्याच आठवड्यामध्ये सह्याद्री वाहिनीचा पुरस्कारसुद्धा सरांना मिळालेला आहे. तो सकारात्मक तरुणाई या पुरस्काराने सन्मानित. दिवंगत माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सुद्धा त्यांच्या सोलर स्मार्ट स्कूलसाठी त्यांचे खूप कौतुक केले आहेत. ते ज्या शाळेमध्ये आहेत ती पष्टेपाडा ही शाळा, या पष्टेपाड्यासाठी सुद्धा ही शाळा एक टर्निंग पॉईंटच ठरली आहे. अशा या टेक्नोसॅव्ही शिक्षकांबरोबर आपण एका वेगळ्याच डिजिटल विश्वात या गप्पांमधून जाणार आहोत. धन्यवाद. वा. संदीप सरांच्या बरोबर आपण गप्पा मारायला सुरुवात करणार आहोत. पण आता डिजिटल शाळेकडे जर आपल्याला जायचं तर फक्त शब्दातून कसं जायचं? संदीप सरांनी त्यांच्या सगळ्या मुलांना असं शिकवलं की जे आपण पाहतो ते आपल्या जास्त लक्षात राहतं. मग आपण सुद्धा संदीप सरांची शाळा पाहूनच आपल्या प्रवासाला सुरुवात का करू नये? म्हणून आपण गप्पांची सुरुवात आपल्या IPHच्या माध्यम विभागाने एक खास छोटीशी फिल्म तयार केलेली आहे. आवाहन या माध्यम विभागाने पष्टेपाड्याच्या शाळेवर, ती आपण प्रत्यक्ष पाहू, शाळा काय आहे ते बघू आणि मग त्या शाळेच्या निर्मात्याबरोबर आपण गप्पा मारू. शिक्षक म्हणून जेव्हा इकडे ठाणे जिल्ह्यात नोकरीला लागलो त्यावेळेला ठाणे जिल्ह्याच्या CO साहेबांच्या सहीनिशी एक ऑर्डर हातात पडली की जिल्हा परिषद शाळा पष्टेपाडा इथे ज्या वेळेला मी 2009 साली शिक्षण सेवक म्हणून हजर झालो या शाळेमध्ये. सुरुवातीला गंमत अशी की ही शाळा आणि ही परिसर बघून मी इथे हजर व्हायचं नाही असं ठरवलं होतं आणि मी 15 दिवस प्रशासनाकडे मागणी करत होतो की मला दुसरी शाळा द्या. एवढा दुर्गम भाग पाहिल्यावर मी फार नकारात्मक झालो होतो खरं तर, की एवढ्या या भागात खरं पहिली गोष्ट मी नोकरीच करू शकत नाही
आणि इथे काही होऊ शकत नाही चांगलं काम, असं एक बिलीफ घेऊन मनात मी इथे पाहिल्यानंतर निघून गेलो होतो. पण त्यानंतर अगदी पर्यायच नाही, प्रशासनाकडून तशी काही मला दुसरी शाळा मिळाली नाही, म्हणून पर्याय नाही म्हणून इथे ज्या वेळेला हजर झालो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की चांगले साथीदार मिळाले. आम्ही तिघेही इथे 2009 साली आलो, म्हणजे माझे वरिष्ठ शिक्षक जे होते डोंगरे सर आणि केंद्रप्रमुख दिमते सर. हजर झाल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट नोट आऊट केली ही का इथे शाळेला लोकसहभाग असा मुळीच नाही. पूर्वी तर ही शाळा होती ना, इथे साईडला खूप कचरा वगैरे असायचा शाळेच्या बाहेर सुद्धा. ही शाळेची इमारत पण खूप असा खड्डे पडलेले, भिंती खूप खराब झालेल्या, आणि एवढा असा झाडं वगैरे असं काहीच नसायचं. आणि शाळेत मुलांना पण एवढा कंटाळायचा शाळेत, कारण पहिले जे शाळेचं हे होतं का यायचं शाळेत, जायचं म्हणून जायचं शाळेत. मुलं पालक सुद्धा पोरांचे दप्तर द्यायचे भरून, केस बांधायचे कसे तरी आपल्याला पोरांना जा शाळेत, मग कामं असायची ना. आता तसं परिस्थिती राहिलीच नाही. सरांनी पहिलं म्हणजे घरी जाऊन पालकांना व्हिडिओ देऊन आपली मुलं शाळेत जातात, ती व्यवस्थित असली पाहिजे, ती कशी, म्हणजे इथून सुरुवात केली. या पाड्यावर आम्ही असं स्वप्न पाहिलं, स्वप्न मोठं पडलं केव्हा पडलं, ज्या वेळेला आम्ही खूप वेगवेगळ्या अंगाने याच्यावर प्रयोग केले, त्याला संशोधनाची जोड दिली. गावात कुठलीही विद्युत सोय नसताना किंवा इलेक्ट्रिसिटीची सोय नसताना, इंटरनेटची सोय नसताना, जिथे कोणती गाडी येत नाही, प्राथमिक कुठल्याच सुविधा येत नसताना आपली शाळा एक हायटेक शाळा असेल, एक मॉडेल असेल सगळ्यांसाठी, हे मोठं स्वप्न होतं. ही शाळा उभं करण्यासाठी गावातल्या सगळ्या महिला जेंट्स लोक ज्यांना ज्यांना वेळ भेटायचं ते येऊन जे काम पडेल ते माती उचलायचं असो, विटा व्हायच्या असोत, कोणतंही काम, हे रंगरंगोटीचं काम वगैरे सगळे गावच्या लोकांनी येऊन केले. वरून पैशाची मदत, ज्यांच्याकडे जसं 500 1000 कोणाकडे जसं द्यायला भेटेल तशी लोकांनी सहभाग केला. TV स्क्रीन हा असा फॅक्ट आहे की ज्याच्यावर सगळ्यात जास्त मुलांचा अटेन्शन स्पॅन राहतो, म्हणजे मुलांचं अवधान, ज्याच्यासाठी शिक्षक वर्गात प्रयत्न करत असतात प्रचंड. अरे माझ्याकडे लक्ष द्या, अरे मी काय सांगतोय ऐका, ओरडू सांगत असतात, बघा हे आज असं, हे तसं, हे तसं. मग एक गोष्ट सापडली का मी इकडे कितीही प्रयत्न केले तरी मुलांचं एवढं अवधान, एवढं अटेन्शन स्पॅन मी खेळून ठेवू शकत नाही कोणत्याच मेथडनी. पण स्क्रीन असा फॅक्ट आहे की जिथे मुलं तासन तास रमतील, मग का नाही स्क्रीनचाच वापर शिक्षणात करूयात असा विचार मनात आला आणि एक छोटीशी TV संगणकाच्या रूपात आम्ही शाळेत आणला. आम्हाला पहिले माऊसला हात लावताना भीती वाटायची, मग आम्हाला गुंड सरांनी शिकवलं कसं वापरायचं, घाबरायचं नाही. मग आम्ही हळूहळू शिकायला लागलो. आम्ही जे लिहितो ते टॅबवर आणि स्मार्ट बोर्डवर लिहितो. आता नवीन एक मशीन आणले व्हिज्युअलायझर, त्याच्याने आम्हाला खूप ज्ञान मिळतं. त्याच्यात कसं गणितं सोडवायची, कसं ओळखायचं. जर आपलं दिसत नसलं सरांच्या समोर जायची काही गरज नाही, ते समोर स्मार्ट बोर्डवर दिसतं. मनस्वी आनंद याचा होतोय की आज हे काम फक्त माझ्या 25 मुलांपर्यंत मर्यादित राहिलं नाही, तर आज हा पाडा संपूर्ण देशभर प्रेरणा देतोय. आज हजारो लोकांना यातून फायदा होतोय, हजारो शाळा इथे येऊन व्हिजिट्स करताय आणि ही गोष्ट जाणून घेत आहे. आता या प्लॅटफॉर्मवर आहोत की काम केलंय, परंतु आत्ता आम्ही हे काम लोकांपर्यंत कसं पोहोचेल, प्रत्येक वाडीपाड्यापर्यंत कसं पोहोचेल, त्या शाळेपर्यंत कसं पोहोचेल यासाठी आम्ही धडपड करतोय. आणि त्यासाठी महाराष्ट्रभर आम्ही एक डिजिटल कार्यप्रेरणा नावाची कार्यशाळा घेतोय. आज 25 ते 30 जिल्ह्यांमध्ये आम्ही जाऊन आलो, 40-45 वर्कशॉप घेतल्या, हजारो लोकांना मोटिवेट केलं या स्टोरीतून. म्हणजे आज त्याचं आउटपुट असं आहे, म्हणजे सांगायला खरंच मनस्वी आनंद होत आहे की राज्यातल्या 3000हून जास्त शाळा ज्या ठिकाणी पष्टेपाडा शाळेचं झेरॉक्स उभं राहिलंय, म्हणजे डिजिटल शाळा ही नावाची एक बीज आम्ही लावलं होतं, त्याचा आज कल्पवृक्ष झालाय. आणि पुढच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यातली प्रत्येक शाळा डिजिटल करण्याचं आमचं स्वप्न आहे. त्याच्यात आम्हाला प्रशासन खूप चांगलं मदतही आता करत आहे. आणि हे स्वप्न साध्य करत असताना इलेक्ट्रिसिटीवर मात, त्याच्यानंतर इंटरनेटवर मात, ज्या ज्या काही अडचणी आल्या त्यांना आम्ही संशोधनाची जोड दिली आणि एक कोडिफाय मॉडेल बनवलंय, जे कोडिफाय मॉडेल इझी टू इम्प्लिमेंट असेल, खूप खर्चिक नसेल आणि ते सगळ्यांना भावतंय. सगळेच लोक आता, सगळे शिक्षक मित्र त्या वाटेने जाऊ इच्छितात, त्या वाटेने पावलं टाकतायत आणि त्यांना आता पष्टेपाडा शाळा फक्त मार्गदर्शनाचं काम करते, नेतृत्व करते. आपण कोणावर उपकार म्हणून करत नाही, काहीतरी समाजसेवा म्हणून करत नाही. तर मला आनंदी राहायचे ना, चला मग मी आनंदच वाटत फिरलं पाहिजे. मी एक खूप कमी वयात एक सूत्र समजलो
की आपण जे समोरच्याला देतोय आपल्या अभिव्यक्तीतून ते मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे येत असतो. मग जर आपल्याला हे हवं आहे, आनंद हवा आहे, सुखी राहायचं आहे, तर बस आनंद आणि प्रेमच वाटत सुटायचे सगळ्यांना. संदीप सर, मला वाटतं याच्यापेक्षा चांगला परिचय रे तुमचा, की या 7 मिनिटाच्या फिल्ममध्ये आपण बघितलं. आता तो प्रोसेस सगळा तुमच्या तोंडून आम्हाला ऐकायचा आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण उत्सुक आहोत. माईक घ्या तुम्ही. माईक आहे. लावला आहे, ओके. महाराष्ट्राला तुम्ही कसे मिळालात हे याच्यावरती आता लिहून येत आहे. शाळा भेट नावाचं एक पुस्तक नामदेव माळी यांनी लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रामधल्या 14 प्रयोगशील शिक्षकांच्या कहाण्या लिहिल्या होत्या. हे पुस्तक महाराष्ट्राच्या सगळ्या शिक्षण जगामध्ये खूप लोकप्रिय झालं. जेव्हा त्याची आत्ताची आवृत्ती निघाली तेव्हा त्यांनी 15वे संदीप सर त्यांच्या त्या मालिकेमध्ये ॲड केले आणि त्या शाळा भेटमध्ये त्यांचा समावेश झाला. तर तुमच्याबद्दल आता लिहून यायला लागलं आहे. मला सुरुवात जी करायची आहे की संदीप नावाचा तरुण संदीप सर कसा झाला या प्रवासापासून. तर तुमचं बालपण कुठे गेलं, कुठलं गाव तुमचं, तिथपासून सुरुवात करू आपण. गाव माझं म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही बाउन्सर टाकलाय. मी सरांना सांगत होतो की आता बसलोय, टीचर लोकांसमोर मी फार बोलतो. तुमचे 2 सेशन्स मी बघितलेत. म्हटलं सर मला आज क्लीन बोर्ड करतायत, पण मी ट्राय करेल. बालपण माझं वडगावगुंड म्हणून गाव आहे माझं, छोटंसं अहमदनगर जिल्ह्यामध्ये. वडगावगुंड गावात आता नावानेच गाव गुंड आहे, तिथे कोण सज्जन जन्माला येणार आहे. मी माझा परिवार शेतकरी कुटुंब आहे. आई वडील आहेत शेतकरी, शेती करतात आणि तिथे माझा जन्म झाला. लहानपणापासून शिक्षण त्या शाळेत, शिक्षण प्राथमिक शिक्षण गावातल्या शाळेमध्ये. त्याच्यानंतर उच्च शिक्षण शेजारी शाळा आहे, महाविद्यालय आहे निघोज म्हणून, तिकडे केलं. DTED नगरला केलं, पुण्याला केलं. आणि तिथे बघ हे मी शिक्षक कुठे मिळालो किंवा तुम्ही जो प्रश्न विचारलात की तुम्ही सर कसे झालात, तसं तर मला DTED करण्यापूर्वीच माझ्यातला शिक्षक मला सापडला. तो असा की बराच वेळा काय व्हायचं, शाळा कॉलेजात असताना मला एक चांगला छंद असा आहे की कुठला उत्सव असो अगर नसो, तिथे लोकांना एकत्र करायचं, सोशल ॲक्टिव्हिटीमधून त्यांना वेगवेगळे आनंद द्यायचे. आणि त्या आनंदासाठी मी काय करायचो, गावातली छोटी छोटी पोरं घेऊन त्यांच्याकडून काहीतरी कलाकृती करून लोकांसमोर सादर करायचो. मग त्याच्यात भाषण असेल, त्याच्यात अभिनय असेल, वेगवेगळ्या. आणि ते लोकांना फार आवडायला लागलं. लोक बोलायला लागले की खूप छान बसवलं, जमतंय, खूप चांगलं. मला कॉन्फिडन्स आला, अरे आपण मुलांना काहीतरी देऊ शकतो, शिकवू शकतो. मी मोठ्या मुलांपेक्षा मला मोठे कमी मित्र आहेत आणि छोटे जास्त मित्र आहेत. आणि या छोट्या मुलांमध्ये मला रमायला आवडायचं आणि त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी मी कॉलेजात असतानाच करून घेतल्या. आणि तेव्हाच एक चांगला कॉन्फिडन्स आला होता की आपण एक चांगला शिक्षक होऊ शकतो. म्हणजे शिक्षक तुम्ही झालात हा स्वतःचा चॉईस स्वतःचा. कारण त्याचं गंमत अशी की आत्ता ही जी फिल्म बनवली सचिन सरांनी, सचिन सर ज्या वेळेला माझ्या शाळेवर आले त्यावेळेला त्यांनी प्रत्येक मुलाला प्रश्न विचारला की तुला कोण व्हायचंय. माझ्या प्रत्येक मुलाने आन्सर दिले, मुलीने आन्सर दिले मला शिक्षिका व्हायचंय, मुलाने आन्सर दिले शिक्षक व्हायचं. हे मी त्यांना कधी सांगितलं नाहीये की तुम्हाला शिक्षक व्हायचंय. त्यांच्याकडं कसं आलं की ते मला बघताय की हा माणूस किती समाधानी, किती आनंदी आहे, आमच्यात किती मजा घेतोय, यांना किती सोशल, त्याला सामाजिक किती आनंद मिळतोय, समाजात किती मान आहे. मग या शिक्षकापेक्षा चांगली नोकरी समाजात नाहीये असं त्यांच्या मनात आलंय. तसंच मला माझ्या गुरुजनांकडे पाहून वाटायचं. मला माझ्या गुरुजनांकडे पाहून सेम असं वाटायचं की किती आनंदी असतात ही लोक आणि मग आपल्यालाही असंच आनंद घ्यायचा आहे. शिक्षकीपेक्षा मी चॉईस ठरवून केलाय. आता तुम्ही जेव्हा DED केलं, यस, नंतर MA केलं ना मला वाटतं. हो.
तर जेव्हा डी एड करत होतात म्हणजे शिक्षक होण्याच्या दृष्टीने पहिली वाटचाल तुमच्या मनामध्ये होतं, इच्छा होती, डी एडचा जो पोर्शन होता सगळा, तो पोर्शन तर आपल्याला शिकावाच लागतो. त्या पोर्शन व्यतिरिक्त तुम्ही डी एडमधनं काय शिकलात? पोर्शन व्यतिरिक्त डी मध्ये तसं खूप सारे शिकलो. पहिली गोष्ट, मी कधी असा विद्यार्थी आहे की ज्याने कधी स्टेजवर येऊन सुविचार पण सांगितलेला नाही आहे. बरं. माझे हात पाय थरथर कापायचे. तर तिथे जाऊन मला खूप चांगला कॉन्फिडन्स मिळाला. वेगवेगळ्या कॉलेजच्या करिक्युलर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीमधून, कॅम्पमधून स्टेज मिळायला लागलं. कॉन्फिडन्स छान आला. स्टेज डेअरिंग आलं खास करून. वेगवेगळे लेसन्स घ्यायला लागायचे. स्टेज डेअरिंग खूप चांगलं झालं. त्याच्यानंतर तिथे एक नेतृत्व आणि संघटनाचं जे स्किल असतं ते मला खूप चांगलं मिळालं, तिथे शिकायला मिळालं. आणि त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी शिकलो तिथे कम्प्युटर. DTED पर्यंत मला कम्प्युटरमध्ये, म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो, ज्या वेळेला आमचा ICTचं एक प्रॅक्टिकल सुरू होतो आणि आमच्या सरांनी एक फाईल सेव्ह करायला सांगितली, मला कीबोर्ड मधला वायच सापडत नव्हता. मी मोठ्याने ओरडलो, सर याच्यात वायच नाहीये. सगळा क्लास हसला, मला खूप हसला. म्हणजे मग मी शेंडीला गाठ बांधली, अरे कुठेतरी आपण कमी आहोत, कारण ते कधीच मी बघितलं नव्हतं आणि कधी त्याच्यावर बसायचा वेळही हेही नाही आलं. आणि असे प्रेझेंटेशन्स त्यानंतर तयार झाले, वेगळा वेळ देऊन. खास ICTचे प्राध्यापकच माझे मित्र निकुंभ सर, त्यांनी माझ्यातल्या काही क्वालिटीज ओळखून मला फ्रेंड बनवलं होतं. मग ICTच्या लॅबमध्ये जास्त बसायला मिळायचं. त्याचा फायदा घेऊन मी असे सुंदर प्रेझेंटेशन्स तयार केले, टीचिंग एड तयार केले की ते प्रिन्सिपलने सगळ्या डायट कॉलेजेसला वाटून टाकले की असे प्रेझेंटेशन्स असतात. वा वा, म्हणजे त्या एका हसण्याचा टर्निंग पॉईंट झाला. येस. हा, आणि तो टर्निंग पॉईंट तुम्ही फिरवलात की वाय कुठे आहे. वाय कुठे. हा, तर तो वाय शेवटी तुम्ही मिळवलातच. क्या बात. मग डी एड झालं, मग आता नोकरी. बरं, नोकरी म्हणजे म्हणजे आधी नगर, मग पुढं, तर ठाण्यामध्ये कसे काय आलात? ठाण्यामध्ये, ठाणे जिल्ह्यात. ठाणे जिल्ह्यामध्ये एकतर गव्हर्नमेंट DTED केल्यानंतर गव्हर्नमेंटचा जिल्हा परिषदेचा जॉब लागतो. फॉर्म भरला होता तोही एक ठाण्याचा, कारण की ओपन कास्टच्या सगळ्या जागा ज्या असतात वॅकन्सी ते तिकडे आहेत. मग ठाण्याचा फॉर्म भरल्यानंतर विशेष म्हणजे CETची परीक्षा जी आम्ही पहिल्यांदा दिली, आमची पहिली बॅच ज्यांनी CET दिली नोकरी लागायची, ती पण मी पार्लेजीचं बिस्किट खाऊन दिली. एवढा सिरियस होतो मी परीक्षेच्या बाबतीत. आणि त्यातून नोकरी लागेल किंवा काय होईल असं माहित नव्हतं. अभ्यासाच्या बाबतीत मी ॲव्हरेज आहे. म्हणजे तुम्ही जर मला विचारलं की संदीप सर तुमच्या आवडीचा अंक कोणता, तर मी सांगेल सर 60. त्याच्यावरती मला केव्हा मार्क्स नाही मिळाले, 60च. तर ॲव्हरेज असे पर्सेंटेज आणि अभ्यासात ॲव्हरेज. नोकरी मिळेल किंवा काय एवढं फ्युचरमध्ये नाही, परंतु मेरिट लागलं, ठाण्यामध्ये मिळाली, कारण की वॅकन्सीज जास्त होत्या. तळागाळात काही नंबर लागला, सगळ्यात शेवटून पण लागला. नंबर लागल्यानंतर इकडे ठाण्याची तुम्ही गोष्ट ऐकली, कारण मी पुण्यातल्या शाळा पाहिल्या सगळ्या आणि वाटलं की मुलं कशी असतात. मी सगळी अशी टायमध्ये, शूजमध्ये बघितलेली मुलं. शाळाही मला वाटलं अशीच मला शाळा भेटेल, आपण आपली नोकरी अशीच आनंदाने करू, असंच आपलं पोटेन्शियल वापरू. आणि मग ही ठाण्याच्या शाळा कशा असतात याची जरा देखील कल्पना नाही. बरं. जसं की मी तिथे सांगितलं की CO साहेबांच्या ऑर्डरनी मला ती शाळा मिळाली आणि मी टोटली पहिले तर तुम्ही दुसऱ्याच कुठल्या तरी पष्टेपाड्यात गेलात नाही का? हो, अगदी खरं आहे ते. मी चुकलो होतो. ज्या वेळेला पष्टेपाडा असं लिहून दिलं होतं ते मी माझ्या BOना दाखवलं. BO म्हणजे गट शिक्षण अधिकारी, तालुक्याचे अधिकारी, की मला हे इथे जायचं. त्यांनी मॅपवर दाखवलं तुम्हाला कुठे जायचं. आणि मग ते बघितल्यावर बस स्थानकावर गेलो. तो पाडा शोधायची गंमत फार भारी आहे. मग तिथे त्या बस स्थानकावर एका ग्रामस्थाला विचारलं की मी शिक्षक आहे, मला पष्टेपाडा शोधायचा आहे, मला तिकडे हजर व्हायला जायचं. ते म्हणे सर सोपं आहे पष्टेपाड्याला जायचं. तो तिकडे पोपट उभा आहे ना, त्यात बसा, तो पष्टेपाड्याला जातो. पोपट म्हणजे गव्हर्नमेंटची हिरव्या रंगाची छोटी बस. बस त्याच्यात मी बसलो आणि तो पोपट भलतीकडेच उडाला. की मला पुढे गेल्यावर कळलं की शहापूरमध्ये 3 पष्टेपाड्या आहेत. म्हणजे तुम्ही माझ्या शाळेच्या बोर्डवर बघितलं असेल तर तिथे लिहिले पष्टेपाडा 1. माझ्यापासून 500 मीटर अंतरावर पष्टेपाडा 2 आहे. प्लस अजून एक पष्टेपाडा आहे, तो त्या पष्टेपाड्यापासून 30 किलोमीटर दूर आहे. म्हणजे मी भलत्या पष्टेपाड्याला गेलो होतो तिकडे. आणि मग तिकडनं पुन्हा त्या शिक्षकांनी मला आकलून दिला, अरे आम्ही दोघे तिथे, तू कुठून आलास तिसरा, वॅकन्सी नाही. मग हा पष्टेपाडा शोधता संध्याकाळी 4 वाजले. खूप साऱ्या गाड्या बदलून जसा जंगलात जात होतो तसा निगेटिव्ह होत गेलो की आपण कुठेतरी 50 वर्ष मागे चाललो. जग सोना लगे. पुढे गेल्यावर
ऑटोवाल्याने सोडलं, गुरुजी आता गाड्या संपल्या, इथून पायी जा. रस्ता संपला. मग म्हटलं आता, मग माझे पेशन्स पण संपले. तिथून मी माघारी, शाळा नाही बघितली. सीओ साहेबांच्या केबिन मध्ये, शाळा बदलून द्या प्लीज, मी एवढ्या दुर्गम भागात नाही काम करू शकत. सरांचं उत्तर फार समर्पक होतं, चांगलं काम करायचं. मी सांगत होतो त्यांना, चांगलं काम करायचं, मला चांगली शाळा द्या. म्हणजे त्यावेळेला गैरसमज असा होता की चांगल्या कामाला चांगली शाळा लागते, चांगल्या कामाला चांगली शाळा लागते. पण आज अनुभव असा आहे की तुम्हाला जर चांगलं काम करायचं असेल तर तुमच्या शाळेवर, तुमच्या परिस्थितीमध्ये जेवढे जास्त प्रॉब्लेम्स असतील तेवढा चांगल्या कामाला वाव. वा वा. सरांनी सांगितलं चांगलं काम करायचंय तर घे, मग इथे पष्टेपाड्यालाच कर. अशी ती गोष्ट आहे. मग पर्यायच नाही, प्रशासनाकडून मदत नाही होत म्हणून पष्टेपाड्याला जाऊन हजर झालो. बर, मग आता तुम्ही आलात, पष्टेपाड्यात आलात, तेव्हा राहत होतात कुठे? राहायला पाड्यातच, जवळच, तिथे छोटस गाव आहे, तिथे जायचं. हा, आता ते पहिले दिवस कसे होते हो? पहिले दिवस म्हणजे खूपच, म्हणजे मी सुरुवातीला फार नकारात्मक वातावरणात म्हणजे तिथे वागलो, राहिलो. कारण मला माझे बिलीफ वेगळे होते. चांगल्या शाळेच्या काही वेगळ्या डेफिनेशन्स मी घेऊन आलो होतो. मी सांगितलं पुण्या मुंबईतल्या शाळा मी पाहिल्या, तिथे इंटर्नशिप केली. आणि ही शाळा बघून मी अतिशय, खास करून वातावरण बघून, प्लस तिथे गंमत अशी झाली की तिथे एक शिक्षकी शाळा, ते वाटच बघून होतं इथे कोण येतंय. मी आलो आणि ते बदली करून गेले. मी प्रिन्सिपल, लगेच 15 दिवसात प्रमोशन. बर, 15 दिवसात प्रमोशन, प्रिन्सिपलच झालं. प्रिन्सिपल. आणि तो सगळ्या शाळेचा चार्ज, म्हणजे मी पिऊन, मी शिपाई, मी सगळं, मी प्रिन्सिपल, मी शिक्षक, मी सगळं, ऑल इन वन. मग त्यावेळेला खूपच नकारात्मकता वाढत होती की आधीच शाळेचं वातावरण सगळं निरुत्साही होते. फोटोग्राफ्स तुम्ही बघितले. आणि त्यावेळेला खास गोष्ट खूप चांगली म्हणजे सहकार्यांमुळे मी उभा राहिलो. म्हणजे जे आज माझी टीम तुम्ही इथे पाहिली, माझे केंद्रप्रमुख आहेत, माझे वरिष्ठ शिक्षक आहेत, ते मला पुढच्या काही दिवसामध्ये येऊन मिळाले आणि त्याच्यामुळे मग मी उभा राहिलो. बर, मग आता तुम्ही असं ठरवलं की आता म्हणजे इथे राहायचंय बा. यस. पहिलं आव्हान कोणतं होतं तुमच्यासमोर? आव्हान तशी खूप होती. त्यातल्या त्यात पहिलं आव्हान असं होतं की तुम्ही आता तिथे पाहिलंय, आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं की त्या गावात जिथे इलेक्ट्रिसिटी नाही आहे, त्या गावात जिथे कुठलीच प्राथमिक सुविधा नाही, तिथे आपण एक चांगलं हायटेक मॉडेल उभं करू, असं स्वप्न आम्ही पाहिलं होतं. पण सुरुवातीला आमच्या समोर आव्हान हे होतं की लोकांना शाळेबद्दल काहीच गोडी नाही. शाळेबद्दल म्हणजे आम्ही असं नोट केलं की आम्ही जर रस्त्याने चाललो तर महिला समोरून आल्या की ती वाट बदलून जाणार, कारण की त्यांच्याशी एवढं धाडस नव्हतं की कधी शिक्षकांशी बोलेल. ते डोक्यावर पदर घेणार आणि रस्ता बदलून जाणार. त्यांच्याशी एवढं धाडस नव्हतं की शिक्षकांची इंटरॅक्शन. पालक कधी केव्हाही शाळेकडे फिरकून पाहणार नाही. टोटली निरुत्साही वातावरण. शाळेत शिक्षणाबद्दल कोणालाही असता नाही. कोणी कामाला गेलं तर मुलांना घेऊन जाणार 3-3, 2-2 महिने. मग हे बदलणं सगळ्यात मोठं आव्हान होतं. म्हणजे माझ्या डोंगरे सरांनी ना आम्ही त्याच्यावर पहिलं काम सुरू केलं. मग लोकांना जोडायला घेतलं शाळेशी. आमची मी सांगितलं ना, संघटनाचं स्किल तिथे खूप कामी आलं, लोक जोडण्यात. मग लोक जोडण्यात, लोक येत नाहीत शाळेशी तर वेगवेगळ्या सोशल ऍक्टिव्हिटीज. महिला येत नाही ना, चला हळदी कुंकू समारंभ. आता आम्ही तिघेही जेंट्स, आम्हाला नाही माहित काय करतात ते, पण चला त्या निमित्ताने ते येतील, बसतील समोर आणि त्यातून काहीतरी त्यांच्याशी चर्चा होईल, मुलांसंबंधित काही गोष्टी सांगितल्या जातील. शेवटी मुलं त्यांच्याकडे असतात. अगदी त्यांच्याशिवाय आम्ही आज त्याच शाळा पाहतो विकासात जिथे सोशल किंवा समाजाचा सहभाग खूप चांगला आहे. त्याच शाळा मॉडेल आहेत. म्हणून आम्ही खूप सारे सोशल असे उपक्रम केले. लोकांची काळजी करायला सुरुवात केली. शाळा थोडी बाजूला, जेणेकरून असा मेसेज गेला की ही लोक आपली किती काळजी करतात. तंबाखू मुक्त अभियान, पष्टेपाडा फेस्टिवल्स, वेगवेगळ्या गोष्टीतून पूर्वी त्यांनी कधीच अनुभवलं नव्हतं. किंवा कोणताही आज सण नाही, उत्सव नाही, पण शाळेचे असे उपक्रम जे सण आणि उत्सवापेक्षा मोठा आनंद त्या लोकांना देऊन जायचे. त्यातून एक असं त्यांच्या मनात हे तयार झाला विश्वास की हे आलेले गुरुजी फार वेगळे आहेत. आपल्या गावचे सदस्य, कुटुंबाचे सदस्य त्यांना वाटू लागले. पष्टेवाडा फेस्टिवल म्हणजे काय? फेस्टिवल म्हणजे एक 3 दिवसाचा प्रोग्राम. त्या 3 दिवसामध्ये जसं की आपलं वेद आहे, आता ठाण्याच्या वेदमध्ये जसं 3 दिवस आपण वेगवेगळे फॅकल्टीज वगैरे बोलवतो, तसं 3 दिवस वेगवेगळे प्रोग्राम. एक दिवस मुलांच्या करिक्युलर ऍक्टिव्हिटी, दुसऱ्या दिवशी महिलांवर कोणी बोलणार किंवा डॉक्टर असणार, कोणी आरोग्यावर बोलणार, महिला सक्षमीकरणावर कोणी बोलणार, कीर्तन असणार. छान असं वातावरण. हे केव्हाही त्यांनी अनुभवलं नव्हतं. म्हणजे हे गुरुजी, ज्या वेळेला आमचा अनुभव असा झाला की आपण फक्त आम्ही वैयक्तिक आमच्या व्यवसायापुरतं नाही राहिलो, तर 10 ते 5 किंवा शाळा, पगार याच्या पलीकडे जाऊन आम्ही पहिले लोकांचे झालो, गावाचे झाले. ज्या वेळेला शिक्षक गावाचे होतात त्यावेळेला शाळा गावची झाली. वा. आणि शाळा गावची झाल्यावर चमत्कार तुम्ही पाहिला. म्हणजे शाळा गावची होते
आणि गाव शाळेचं होतं तेव्हा चमत्कार होता. यस यस एका बाजूने तुम्ही हे करत होतात, मुलांमध्ये शाळेविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी काय केलं? मुलांमध्ये खरं तर खूप म्हणजे सुरुवातीला पालकांची जशी स्थिती होती तशी मुलांची होती. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की मुलं येऊन बसतात. बऱ्याच शाळांमध्ये आमच्याकडे 100% हजेरी आमच्याकडे असते म्हणून गर्वाने सांगितलं जातं, पण ती केव्हाच 100% नसते. म्हणजे बरीचशी मुलं फक्त धडानेच शाळेत असतात. हा, हा खरी हजेरी आम्ही खरी प्रेझेंटी आम्ही त्याला मानतो की ती मनाने शाळेत येतील, तेव्हाच आम्ही त्यांना काहीतरी गुणवत्ता देऊ शकतो त्यांच्या मूडवर. मग बऱ्याचशी मुलं माझी काही यायची, अर्धीच यायची, ती पण त्यातली मोजकीच मनाने शाळेत यायची. बाकीची उगीच भात मिळतोय म्हणून, घरचे धाडतायत म्हणून येणार. आणि बाकीची मुलं कुठे शोधली तर ती मुलं मला सापडली की असं सापडलं की माझ्या गावात 2 ठिकाणी शाळा भरते. एक माझी ही जिल्हा परिषद शाळा आणि दुसरी पाटलांनी घरी एक नवीन टीव्ही आणलाय, तिथे अर्धी पोरं बसले. मग तिथे जाऊन बघितलं, मी थोडं कम्पेअर केलं, मला शॉक बसला या गोष्टीचा की तिथे जाऊन पाहिलं तर काही मुलं अशी तोंड उघडून बसलीत, अर्धा तास झाला त्यांना भान विसरलीत ती. मग मी तिथे तेच सांगितलंय, इकडे मी मुलांना ओरडू ओरडू सांगायचं, अरे माझ्याकडे बघा, माझ्याकडे लक्ष दे, मी काय सांगतोय, मी ओरडतोय. तिकडे कोणीच सांगत नाही डब्याकडे बघा. सगळे भान हरवले. तिकडे 2 नाही वाजला, 1 नाही वाजला, पोरांना खिचडीची आठवण व्हायची, भाताची आठवण व्हायची. भातवाल्या आल्या नाही तरी म्हणायचे, सर भातवाल्या बाई बाहेर. इकडे 5 वाजले तरी ते जेवायला जात नाही. ते टीव्हीवर एवढे इन्व्हॉल्व्ह झाले, ते अस्तित्व विसरून जातात. हे नोट आउट केलं मी. मुलांचं जे स्क्रीन बद्दलचं कुतूहल आहे, आम्ही कुठल्याही मेथड वापरल्या तरी सुद्धा एवढा मुलांचा अटेन्शन स्पॅन खेळून ठेवू शकत नाही जेवढा स्क्रीन ठेवू शकतो. मग असं वाटलं की का नाही स्क्रीनलाच आपण शिक्षणाचं माध्यम बनवूयात. आणि मग एक छोटासा टीव्ही आणला, टीव्ही इन द सेन्स कम्प्युटर शाळेत आणला आणि त्याच्यावर खूप भन्नाट प्रयोग सुरू केले. गाणी, गोष्टी, गप्पा, ऍप्लिकेशन्स, खेळ. आणि मग या पोराकडून त्या पोरांना मेसेज गेला की गुरुजींनी पण शाळेत टीव्ही आणलाय. 100% प्रेझेंटी 100%. दुपारीच उपस्थित 100%. हा, म्हणजे विथ और विदाऊट खिचडी. यस. बरं, म्हणजे हा खूप महत्वाचा टर्निंग पॉइंटच होता रे का? टर्निंग पॉइंट. अत्यंत महत्वाचा टर्निंग पॉइंट होता. आता मुलं यायला लागली, त्यांना शिक्षणासाठी तयार करणं हे पुढचं आव्हान. तिथं पण आता काय काय केलं? शिक्षणासाठी तयार करताना ती मुलगी सांगत होती सुरुवातीला कसं तर हे खूप म्हणजे मोठा डिवाइड आहे. एकतर कुठेच बेसिक सुविधा नाही आणि गावात पहिला टीव्ही, लाईटची सोय नव्हती, त्यांनी स्क्रीन कधी पाहिलं नाही. कुतूहल फार होतं. म्हणजे मी केव्हा मोबाईल काढायचो तर सगळा वर्ग टेबलवरती गोळा व्हायचा. आणि मग या मुलांना त्याच्याबद्दल हात लावायला पण भीती वाटायची आणि पण कुतूहल पण भरपूर होतं. मग त्यांना वेगवेगळ्या खेळातून, ऍप्लिकेशनमधून स्वतः काही कंटेंट तयार करून त्याची सवय लावली. त्याला त्याच्यामध्ये एक R&D रिसर्च तयार केला की खडू फळ्यापेक्षा हे किती चांगलं आहे, मोगम कुठलंही काम नाही. मग त्याच्यासाठी आम्ही काही विषयांवर कंटेंट तयार केला, PPTs बनवल्या, खूप काही वेगळ्या गोष्टी केल्या. आणि खडू फळा आणि हे किती वेगळे आहे, मुलांना त्याच्यावर सराव दिला, त्यातून अध्यापन दिलं आणि त्यातून टेस्ट काढून एक अहवाल बनवला जो SCRT पुणेने त्याच्यासाठी आम्हाला प्राइज दिलं, सर्टिफाय करून घेतलं आम्ही की खडू फळ्यापेक्षा हे किती चांगलं आहे ऑडिओ व्हिज्युअल. आणि त्यातून एक वाक्यात मला कळलं, म्हणजे मी इथे सांगू इच्छितो की आम्ही फक्त ओरली जर आपण मुलांना शिकवत असू तर 30% मुलं ग्रास्प करतात ओनली. व्हिज्युअली काही देत असतो तर नियर अबाउट 50%. कृतीतून काही देत असेल, मेक डेम डू, तर 80%. परंतु मुलांना ॲट अ टाइम पाहायला दिलं, कानाने ऐकायला दिलं आणि काही कृती पण करायला दिली तर अबाव 90% ग्रास्पिंग होतं. ते त्याचा निष्कर्ष. आणि त्याच्यातून आम्हाला सर्टिफिकेट मिळालं की हे खूप भन्नाट केलंय, अद्भुत केलंय, चांगलं केलंय. आणि मग ठरवलं की याच पाथवर जायचं पुढे. बरं, आता हे करताना बघा, आता कॉम्प्युटर तुम्ही तर एक आणलात, पण हळूहळू कॉम्प्युटरची गरज वाढणार, बरोबर? मग आता हा जो टॅबलेटची एक तर कल्पना कशी आली, पुन्हा आता कॉम्प्युटर म्हणजे प्रोजेक्शन आलं, LCD आला, हे स्मार्ट बोर्ड पर्यंत ही सगळी उपकरणं कशी गोळा करत गेलात? गोळा कशी केली ते त्याचं वेगळं उत्तर देईल मी, पण का केली याचं एक सेंटेन्स मध्ये सांगतो. अगदी सांगा. कारण बेसिकली पष्टेपाडा शाळेचं वैशिष्ट्य हे आहे की आम्ही इंटरॅक्टिव्ह लर्निंगवर जास्त भर दिला. इंटरॅक्टिव्ह म्हणजे आज ऑल ओव्हर इंडिया तुम्ही बघाल की लर्निंग जो चालतो एज्युकेशनमध्ये तर ते फक्त प्री रेकॉर्ड आहे, ऑडिओ व्हिज्युअल आहे, नॉन इंटरॅक्टिव्ह ज्याला म्हणून 90%. आमच्याकडे जे चालतं त्यामध्ये यामध्ये हा फरक आहे की मुलांचं आम्ही ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन घेतो त्यात. मग बाजारातली अशी साधनं टचस्क्रीन टेक्नॉलॉजीवरची की ज्याच्यामध्ये मुलांचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असेल.
म्हणजे त्याच्या मागचं कारण असं आहे की आपण आपली जेवढी ज्ञानेंद्रिय ज्ञान ग्रहण करण्याच्या प्रक्रियेत इन्व्हॉल्व असतात तेवढं त्याचं ग्रास्पिंग आउटपुट चांगलं. म्हणजे आपला एखादा मुलगा मोबाईलवर गेम खेळतो, तो डोळ्याने ग्राफिक्स पाहतो, ॲनिमेशन, साऊंड ऐकतो आणि त्याचं माइंड प्रेझेंट ही खूप जबरदस्त असते. ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन म्हणजे तो थोडा जरी हल्ला तर गेम ओव्हर. म्हणजे ही गोष्ट आम्ही नोट आऊट केली आणि मग हे खास करून मोबाईलपासून सुरुवात केली, अँड्रॉइड, आणि त्यातून आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा अँड्रॉइडवर आज जो ओपन सोर्स ॲप्लिकेशन नावाचा, त्याचा आम्ही खूप चांगला वापर केला आहे. म्हणजे बेसिकली 300 ॲप्स आज आमच्या टॅबलेट्समध्ये आहेत, ज्याच्यात आमची स्वतःची गाय आहेत, की त्या 300 ॲपमधून मुलांची सगळी बेसिक स्किल डेव्हलप होतात. लेखन, वाचन, गणिताच्या क्रिया, इंग्लिश, सगळं ते खेळाच्या स्वरूपात. मला सांगा, मुलं कधी खेळायला कंटाळतील? गेम खेळायला, मग तो अभ्यासच राहिला नाही. त्याच्यात एवढी इन्व्हॉल्वमेंट राहते, म्हणून आम्ही इंटरॅक्टिव्हवर जास्त भर दिला. आणि त्याच्यात मग ॲड केलं टॅबलेट्स, त्याच्यात ॲड केला इंटरॅक्टिव्ह बोर्ड. म्हणजे 2 ऑब्जेक्टिव्ह आमची जी होती, शाळा खडूफळा विरहित करणं, ते इंटरॅक्टिव्ह बोर्डने केलं, की तिथे एक इंटरॅक्टिव्ह फळा आला की बोर्ड खाडोफळा बाजूला, आणि दप्तर ओझ्याविना टॅबलेट्स प्रत्येक मुलाच्या दप्तरात टाकलं आणि दप्तरच टॅबलेटमध्ये टाकलं. म्हणजे आज दप्तराच्या वजाचा एवढा इश्यू आहे की मुलांना आज माझ्या टॅबलेट्समध्ये 15,000 कार्ड्स, 500 पुस्तकं, 30 ॲप्स, 2 प्री रेकॉर्डेड प्रोग्राम, एवढं ओझं फक्त 200 ग्रॅममध्ये. तुला जे आवडतं ते घे आणि तू सुरुवात कर. हे सगळं दप्तर ओझाविणा आणि ही 2 ऑब्जेक्टिव्ह आम्ही याच्यात फुलफिल केली. आणि हे सगळे टप्प्याटप्प्यात उभं गेलंय. म्हणजे असं नाही की ते एकदाच असं विचार केला आणि त्याच्यासाठी फंड जमा केलाय, असं काही नाही. तर टप्प्याटप्प्यात ते उभं राहत गेलंय. बोर्ड आला, टॅबलेट आला, एका टॅबलेटने सुरुवात केली, एक टॅबलेट प्रोजेक्टरला जोडला, देन मग प्रत्येक मुलाकडे दिला आणि मग त्यांचं नेटवर्किंग, असं ते टप्प्याटप्प्यात उभं राहतं. आता ह्यातला आर्थिक भाग, आर्थिक म्हणजे केलं कसं, सगळं जमवलेत कसे? टॅबलेट म्हणजे काय असतं माहितीये, प्रत्येक ठिकाणी सरकारी बजेट नाही, नाहीच आहे. अमुक नाही, ढबूक नाही, असं म्हणजे नकारातच सुरुवात होते. बरोबर. मग आता तर तुम्हाला मुलांसाठी टॅबलेट लागणार, प्रोजेक्टर लागणार, स्मार्ट बोर्ड, सोलर बॅटरी, सॉफ्टवेअर, कितीतरी खर्चिक गोष्टी. हे आम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे सगळं लोकसहभागातून केलं. सगळं टोटली लोकसहभागातून केलं आणि ते खूप मोठं चॅलेंज होतं. म्हणजे सगळ्याचं सोंग करता येतं, पैशाचं नाही. आणि मग हे कसं करायचं? आमच्याकडे अशी परिस्थिती आहे, म्हणजे आम्ही असं पाहिलं की काही गावांमध्ये लोकसहभाग उठावतो, गावातली लोकच शाळा बांधून देतात, गावातली लोकच शाळेसाठी खूप काही करतात. पण माझ्या गावात अशी परिस्थिती, कोणाच्या घरासमोरून जावं तर 4 पैशाची मदत आपणच करावी. तिथून मदतीची काय अपेक्षा करणार? मग आम्ही समाजातलं आधी आमचं स्वतःचं क्रेडिट वापरलं. आम्ही आमचे 2 पाऊल आम्ही चाललो. आम्हाला विश्वास आहे समाज 1 पाऊल नक्की चालेल. आम्ही स्वतः तीन लोकांनी समोर ठेवले पैसे, एकदा लोकांना जमा केलं. आणि त्यांच्याकडून अपेक्षा पैशाची नव्हती आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा एवढीच होती की त्यांनी वेगवेगळ्या स्किलमधून आम्हाला शाळा विकासात मदत करावी, त्यांच्याकडे जे स्किल आहे. परंतु उदाहरण म्हणून सांगतो, अनुभव एवढा छान आहे की आम्ही जेव्हा वेळेला लोकांसमोर हे मांडलं आणि आमची धडपड पाहिल्यावर एक महिला अशी बाहेर पडली आणि ती घरी गेली. आम्हाला वाटलं की आता ह्यांना समजत नाही हा विषय काय, डिजिटल शाळा म्हणजे काय. ती घरी जाऊन तिने असं ओंजळवर नोटा आणल्या, म्हणजे ती एकूण रक्कम होती 1000 रुपये, आणि ती गुरुजींच्या टेबलवर ठेवली आणि सांगितलं एका शब्दात की सर तुम्ही काय सांगताय मला लक्षात येत नाही, परंतु तुम्ही जे करायला घेतलंय ते माझ्या पोरीच्या भल्याच आहे, म्हणून ही माझी मदत. 1000 रुपये जमवायला त्यांना खूप कष्ट करायला लागतात, 4 दिवस रोजाने जायला लागतं. त्यांच्यानंतर सगळ्याच गावकऱ्यांनी आम्हाला टप्प्याटप्प्यात 1000 रुपये दिले. कोणी 5 वेळा, कोणी 10 वेळा 100 रुपये आणून दिले, कोणी 2 वेळा आणून दिले. आणि मग त्याने आम्ही फाउंडेशन उभं केलं. मग जे चित्र उभं राहिलं त्यातून आम्ही एक एन्व्हायरमेंट तयार केलं डिजिटल स्कूलसाठी. आणि मग त्या चित्रातून सोशल मीडियाचा वापर स्ट्रॉंग केला आम्ही. आमची गोष्ट लोकांपर्यंत जावी. समाजातले सगळे घटक याच्यात घेतले, लोकप्रतिनिधी याच्यामध्ये, NGO याच्यामध्ये, CSR याच्यामध्ये, शैक्षणिक जे शिक्षणप्रेमी लोक आहेत यांच्यापर्यंत मेसेज जावं की ह्या पाड्यावर काहीतरी चांगलं काम चाललंय आणि त्यांच्याकडून मदत मिळावी. कारण आमचं टार्गेट टप्प्याटप्प्यात वाढत होतं. मग सोशल मीडियाचा वापर, खास करून ही न्यू मीडिया लिटरसी, कॅमेरा, व्हिडिओज, फिल्म बनवणे, सोशल मीडियाला अपलोड करणे. तिथे इंटरनेट नाहीये, मला 2 मिनिटाचा ईमेल करायचा किंवा फोटो पाठवायचा तर 40 किलोमीटर दूर जायला लागतं शहापूरला. इथे केंद्र प्रमुखांच्या घरी एकतर सायबर कॅफेवर, आणि तिथून आम्ही मॅनेज करायचं. सुट्टीच्या दिवसात एक पोस्ट टाकायची, इथे किती चांगलं काम चाललंय. मग आमच्या पोस्ट पाहून तिकडे अमरावतीच्या खासदारांना वाटलं की वाढदिवस पष्टेपाड्याला साजरा करावा आणि त्यांनी येऊन केला. अशी समाजातली खूप सारी गोष्ट लोक मिळाली.
आमची एक पोस्ट पाहून पुण्यातल्या श्रद्धाताई मेहता या मुलीने, या तरुणीने एक आदर्शाचं उदाहरण म्हणजे सगळ्या तरुणींसमोर ठेवलं. त्यांचं लग्न झालं होतं, रिसेप्शन बाकी होतं आणि माझा एक व्हिडिओ पाहिला सोशल मीडियावर. त्या व्हिडिओमध्ये असं होतं की आमचं छान काम, शेवटी आमच्या नीड, आमच्या गरजा होत्या आणि त्याच्यात आमची इलेक्ट्रिसिटीची गोष्ट मांडलेली होती की आम्ही काम करतोय, लाईट मिळत नाहीये, कमर्शियल धोरण आहे शासनाचं. तिने काय केलं, बाबांना आग्रह धरला की बाबा आता लग्नाचं रिसेप्शन कॅन्सल, या लोकांनाही मदत करा. 1.25 लाख रुपयाचं 1 युनिट पट्टेपाड्याला आणलं. अशी खूप समाजातली माणसं आहेत. म्हणजे मी तर म्हणेल की चांगलं काम फक्त आपल्याकडे हाताशी असायला हवं. समाजात खूप चांगली माणसं आहेत जी येऊन मिळतात आणि आपल्याला मदत करतात. एक आणखी उदाहरण, डोंबिवलीतले एक ग्रस्त आहेत. त्या ग्रस्तांनी मला फोन केला, त्यांच्याकडनं माझा फोन कट झाला म्हणून मी इकडनं लावला. 20 मिनिटाचं कन्व्हर्सेशन झालं. तिसऱ्या मिनिटाला त्यांनी पुन्हा मला फोन केला आणि सांगितलं, संदीप सर तुम्हाला मी आता 1,500चा ऑनलाईन बॅलन्स केला आहे. मी समजलो नाही. मी त्यांना क्वेश्चन्स केले याच्यावर, का असं का, म्हणजे तुम्ही किती माहिती देता, महाराष्ट्रभर हे काम करताना तुम्हाला खूप बॅलन्स लागत असेल, आजपासून तुमच्या मोबाईलचा खर्च माझा, ते 1,500चा बॅलन्स मला प्रत्येक महिन्याला करताय. त्यांचं फक्त एक छोटंसं दुकान आहे, म्हणजे ही शिक्षणप्रेमी खूप सारी लोक आहेत. म्हणजे या लोकांचं कौतुक आहे. त्यांचा तसा काही संबंध नाही, पष्ट्यापाड्याला कोणी नातेवाईक नाही, चांगलं काम दिसलं म्हणून मदत आहे. शाळेचे बाह्य रंग बदलण्यामध्ये सुद्धा सहभाग गावाचाच होता. हो, यस. त्याच्यामध्ये ताईंनी सांगितलेलं तुम्ही ऐकलं की गावामध्ये मी 1,000 रुपये दिले, माझं संपला रोल, असं नाही. तर त्या लोकांनीच ठरवलं, अरे आपण जर 2-2 रुपये बाहेर आपण जमा करत असू तर कशाला बाहेरचा मजूर आणून त्याला पैसे द्यायचे. मग कोणी पेंटर म्हणाले, सर पेंटिंगचं काम आम्ही करतो. गवंडी म्हणाला, सर गवंड्याचं काम मी करतो. आणि मग बाकीचे इलेक्ट्रिशियन आला, सगळे आले. म्हणजे गावात सगळे मजुरीने जाणारे म्हटल्यावर त्यांच्याकडे खूप सारे स्किल आहेत. शाळा विकासाला आम्हाला बाहेरून कुठूनच मदत घ्यायला लागली नाही. सगळं काम त्यांनी केलं. जवळजवळ 40,000 रुपयाची मजुरी वाचवली. त्या पेंटर लोकांनी तर एवढं चांगलं उदाहरण घालून दिलं की त्यांनी काय केलं की सर आमची दिवसभराची मजुरी नको, आपण रात्री काम करू. ते दिवसभर कामाला जायचे मुंबई ठाण्यामध्ये आणि रात्री यायचे 10 वाजता हॉलिजन लावायचे आणि शाळा रंगवायची 3 वाजेपर्यंत. सकाळी 2 तास झोपायचं, पुन्हा कामाला जायचं, पुन्हा रात्रीला कामाला शाळेत यायचं. 15 दिवसाचं शेड्यूल. हा तो विश्वास होता आम्ही लोकांना दिलेला. तो विश्वास आता तुम्हाला परत मिळत होता या मदतीच्या रूपाने. हे सगळं करताना तुम्ही विद्यार्थ्यांच्याकडे हे सगळे ॲप्स, पुस्तकं हे सगळे दिलेतच, पण विद्यार्थ्यांचे संस्कार, समाजातले ग्रह, ह्या सगळ्यांना सुद्धा तुम्ही टच केलं. यस, खूप चांगला प्रश्न विचारलात. कारण की बराच वेळा काय होतं, ही गोष्ट आमच्या एका टप्प्यावर लक्षात आली. एकीकडे खूप विज्ञान शाळा, टेक्निकली खूप चांगलं मॉडेल आम्ही उभं केलंय. आमची मुलं सुरुवातीला लेखन वाचनापासून प्रॉब्लेम होता, पण यांनी इतकी गती मिळाली शिक्षणाला, ते फास्टर लर्नर झाले. टेक्नॉलॉजी तर अशी वापरतात की कोणी जाईल तर अवाक होईल, यांना कसं येतं, पहिलीच्या मुलांना सुद्धा एवढं सगळं. आणि ती एवढी स्मार्ट झाली, शिक्षणात हुशार झाली, चांगले वक्ते, बाकीच्या सुद्धा गोष्टींमध्ये आम्ही त्यांना घडवतो. पण एकदा असं आठवलं, आम्हाला लक्षात आलं की आमच्या बऱ्याच मुलांच्या अंगात देव येतो. देव येतो किंवा अनेक गोष्टी. मग मी त्यांना घेऊन बसलो एकदा. अरे काय, आम्ही सर, डोंगरे सर, आम्ही सगळ्यांना घेऊन बसलो. त्यांच्याशी जरा अशा गावातल्या चर्चा केल्या तर अशा लक्षात आल्या मुलांच्या तोंडून खूप बालिश उदाहरणं किंवा बालिश सेंटेन्स अशा ऐकायला मिळाले आम्हाला की अरे हे काय, म्हणजे आम्ही ह्या शाळेचा काहीच फायदा नाहीये. जेव्हा मुलं जर असं भाष्य करत असेल, खूप मान्यता, खूप अंधश्रद्धा आणि खूप त्यांचे जे पॅरेंट्स लोकांचे होते ते त्यांच्या डोक्यात घुसले होते. मग ते काढण्यासाठी आम्ही ऑडिओ व्हिज्युअलचा, टेक्नॉलॉजीचा खूप चांगला वापर केला. आज माझ्याकडे 365 दिवसांचं नियोजन आहे. दररोज परिपाठामध्ये आम्ही त्यांना जे आजचं दिनविशेष आहे, आज 8 मार्च आहे तर 8 मार्चला वेगवेगळ्या महिलांचे फुटेज त्यांना दाखवले जातात. आज आंबेडकर जयंती तर डायरेक्ट आंबेडकर जयंतीचे आंबेडकरांचे ओरिजिनल फुटेज त्यांना दाखवले जातात. महात्मा गांधी जयंती तर गांधीजींचे ओरिजिनल फुटेज त्यांना दाखवले जातात. अर्धा 1 तास परिपाठामध्ये ते संस्कार त्यांच्यामध्ये बिंबवायला आम्ही घेतो. मग हे काढायला आम्ही त्यांच्या विरुद्ध वागवत नाही किंवा आम्ही त्यांना पनिश करत नाही, तर त्यांच्या मनाशी जाऊन. मग आता एक उदाहरण म्हणून सांगतो. एक प्रमोद नावाचा मुलगा आहे, त्याच्या अंगात देव यायचा. आता याचा देव काढायचा कसा, तो पट्टीतला वक्ता आहे, म्हणजे जिल्ह्यावरून त्यांनी प्राईज नेलेत आणि त्याच्या अंगात देव येतो. मग काढायचा कसा, बराच वेळा. मग आम्ही म्हटलं चला रे आपण मग देव खेळूया. एकदा वाजवायला सुरुवात केली तर त्याचा देव आला. देव आल्यावर म्हटलं आता पोरांनो मला सांगा, देवाकडे जर सगळी शक्ती असते, त्याला शॉक लागेल का रे? पोरं सगळे म्हणतात नाही लागणार सर. पण याचा चेहरा पडला. मग
फक्त फक्त एक नाटक असं केलं, म्हटलं मी एक केबल इकडे घालतो, देवाला शॉक लागतो का बघू आपण. मी फक्त केबल टाकली, देव खाली बसला. अजून पुन्हा त्याच्या अंगात देव आलेला नाही. अरे दादा, तुला मी म्हटलं तुला मोठी मोठी कोणती माणसं माहिती, त्यांनी सगळ्या लोकांची नावं घेतली. म्हटलं यांच्या अंगात कोणाचा देव आलेला ऐकले तू? नाही. मग तुझ्या अंगात जर एखादा सायंटिस्ट का नाही, देशाचं भलं होईल. त्यांना त्यांच्या अंगाने जाऊन अरे काय असते श्रद्धा, काय असते अंधश्रद्धा, ऑडिओ व्हिज्युअलच्या मदतीने आम्ही खूप चांगले फुटेज दाखवून त्यांच्या मनातले हे आज आम्ही असं करतोय की त्या गावातल्या लोकांचे बिलीफ आहेत ते मी बदलू शकत नाही, आम्ही बदलू शकत नाही, त्यांना हे करू शकत नाही, परंतु ही जी पिढी आहे यांना या सगळ्या गोष्टींवर हसायला शिकवतोय. फिनिश. एवढं जरी आम्ही करू शकलो तरी मोठं कमवतोय असं आम्हाला वाटतं. वा वा. आता सरांच्या बोलण्यामध्ये बघासपासून सॉफ्टवेअर, ॲप्स, हार्डवेअर सगळं येतंय. हे कधी शिकलात? तसं मला काही टेक्निकली बॅकग्राऊंड नाही. मी अर्धा MSCIT झालेला स्टुडंट आहे. टेक्निकल शिकायला म्हणजे माझा गुरु तर तसा गुगल आहे. म्हणजे मला केव्हाही अडचण आली तर गुगलवर जाऊन मी शिकतो. म्हणजे एखादा सॉफ्टवेअर शिकायचं डायरेक्ट युट्यूबवर जाऊन त्याचे ट्युटोरियल मागवायचे. तिथे मला 10 गुरु मिळतात. एकाचा कोणाचा तरी अंगठा पकडायचा, बोट पकडायचा आणि त्याच्या मागे जायचं. फिनिश. गुगल माझा चांगला गुरु आहे. आणि सगळ्यात महत्वाचं माझं असं मत आहे की टेक्नॉलॉजी किंवा हे सगळं शिकायला फार काही ज्ञान लागतं असं नाही. म्हणून आज मी एवढंच काम करतो की शिक्षकांमध्ये जे भीती आहे तंत्रज्ञानाच्या बाबतीत ती महाराष्ट्रभर घालवायची घेतली. अरे बाबा ना किती लागतं त्याच्यासाठी. मी असे इथे बसलेले खूप सारे माणसं आहेत म्हणजे आपले श्रोता वर्ग आहेत की त्यांच्यातले अर्धे लोक मी तुम्हाला दाखवून देतो की त्यांच्या गाडीमध्ये किती सीसीचं इंजिन आहे हे त्यांना माहित नाही, परंतु ते उत्तम ड्रायव्हर आहेत. म्हणजे कुठलीही टेक्नॉलॉजी शिकायला अगदीच त्याचं मेकॅनिझम जाणून घ्यायला लागते असं नाही. फक्त त्याचं बेसिक ऑपरेटिंग असतं ते आपल्याला जमलं पाहिजे. आधी युजर व्हा देन क्रिएटिव्ह. तुम्ही मग नंतर क्रिएटिव्ह व्हाल. मग काय ड्रायव्हिंग तर कोणालाही जमतं ना, एवढं साधं ऑपरेटिंग. तर ते शिकायला फार ज्ञान लागतं असं काही नाही. मी त्या कॉन्फिडन्सने उभा राहिलो. आता पष्टेपाड्याच्या शाळेचा हा कायापालट झाल्यावरती आता ही ऊर्जा इतर शाळांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करत आहात? प्रयत्न 2 प्रकारचे आहेत. खरं म्हणजे आम्ही हे का करतो हे महत्वाचं आहे. एक शेअरिंगच्या फंड्यावर आमचा खूप चांगला विश्वास आहे. म्हणजे मी पेक्षा आम्ही हे तत्वाने आम्ही काम करतो. फक्त व्हर्टिकल प्रोग्रेस करण्यापेक्षा थोडा हॉरिझॉन्टल करावा, लोकांना बरोबर घेऊन करावा या मताचे आम्ही सगळे आहोत. मग बऱ्याच लोक काय करतात, खूप चांगलं काम करतात पण स्वतःकडेच ठेवतात. कंजेस्टेड माइंड म्हणजे ते काम पुढे जात नाही, त्याचा आउटपुट काही मिळत नाही. आम्ही मात्र हे ठरवलं की आपल्याला जे सुचेल, जे आपले अनुभव येईल ते राज्यातल्या प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्ही 2 प्रकारे, एक तेच तुम्ही सांगितलं की फिरता डिजिटल कार्यक्रम आहे. मी मगाशी माझ्या बाईटमध्ये सांगितलं की फिरता डिजिटल कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आम्ही वाड्यापाड्यामध्ये जो शिक्षक बोलवेल त्या गावामध्ये जाऊन आमची गोष्ट त्यांना सांगतो. दुसरं तुम्ही बघितलं की आम्ही एक डिजिटल कार्यप्रेरणा म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर प्रशासनाची त्याला मान्यता आहे. हजारो शिक्षकांचे, आज माझा घसा बसला कारण मी काल दिवसभर मी 600 महिला टोटल महिला स्पेशल वर्कशॉप घेतलंय नगरमध्ये. त्याच्या पलीकडे परवाच्या दिवशी इथे उल्हासनगरमध्ये काही शिक्षकांना. हे आमची गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल कार्यप्रेरणा नावाचं कार्यशाळा आम्ही लोकांसाठी घेतो. आणि थर्ड, सोशल मीडिया. आम्ही आमच्या खूप साऱ्या गोष्टी क्लाउडवर ठेवतो. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ब्लॉग असतील, याच्या माध्यमातून आम्हाला जे आलेले अनुभव आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी क्लाउडवर डेटा सेंटर सुरू केला आहे. शाळेत असतानाचा तुमचा दिवस कसा असतो? म्हणजे आता बाहेरच्या मिशनवरती कसा असतो ते सांगितलं. यस. शाळेमध्ये दिवस खूप उत्साहाचा असतो कारण की मुलांमध्ये रमायला खरंच आवडतं. शाळेमध्ये जाण्या अगोदर सकाळी नियोजन असतं की आज काय आहे, दिवसभर काय ठरतं. आणि शाळेत जाण्या अगोदर मी जिथे सँडल काढतो तिथेच बाहेरच्या गोष्टी बाहेर सोडतो. आतमध्ये वर्गात जाताना मुलांसमोर ती खूप इनोसेंट असतात, त्यांचं काहीही नसतं. म्हणजे त्यांच्या मनात त्यांचं विचार विश्व वेगळं असतं आणि ते खूप खूप अपेक्षेने समोर बसलेले असतात. आज काहीतरी भन्नाट मजा येणार आहे, आज गुरुजी काहीतरी नवीन आणणार आहेत. मग दररोज मी काहीतरी नवीन घेऊन गेलेलो असतो त्यांच्यासाठी. आणि मग तिथे बसल्यानंतर त्यांच्या समोर गेल्यानंतर मग मॉर्निंग ॲक्टिव्हिटी, इव्हिनिंग ॲक्टिव्हिटी असं ठरलेलं असतं. सकाळची सुरुवात पण भन्नाट आणि जातानाही मुलं आनंदात गेली पाहिजेत. मग ह्या ॲक्टिव्हिटीज, त्याच्यानंतर शाळेचं वेळापत्रक खूप फ्लेक्झिबल आहे. सगळं मुलांवर डिपेंड आहे, त्यांच्या मूडवर डिपेंड आहे. कारण की सुरुवातीलाच मी सांगितलं मूड आहे तर मुलं शिकणार आहेत. मूडवर डिपेंड असतं. तुम्हाला काय करायचं आहे, खेळायचं खेळा, तुम्हाला टॅब घ्यायचा अभ्यास करायचा करा, तुम्हाला जे हवं आहे ते करा. फ्लेक्झिबल आहे.
बर. आनंदाचा दिवस, सकाळपासून संध्याकाळपर्यंत न थकता. खुर्चीची आठवण नाही होत. तुम्ही सध्या राहता कुठे? राहायला मी तिथून एक थोडस दूर, एक 7 किलोमीटर गावी डोळखा म्हणून तिथे राहतो. तिथे राहता. आता सध्या तुमच्या घरामध्ये कोण कोण आहेत? घरामध्ये सौ, आत्ता, माझ्या गावाकडे आई वडील, छोटं कुटुंब. छोटं कुटुंब. गावाकडच्या लोकांना म्हणजे आई वडील, पत्नी, ह्या सगळ्यांची तुमच्या ह्या कामाबद्दलची मतं काय आहेत? तसं आईला कामाची काळजी असते, बायको कामात मदत करते आणि वडील कामाबद्दल प्राऊड फील करतात. आणि त्यांची मतं सुरुवातीला वेगळी होती थोडी. कारण कसं असतं, एखादं काम जोपर्यंत चमत्कार होत नाही तोपर्यंत नमस्कार नाही होत, सोशल होत नाही, समाज मान्य होत नाही तोपर्यंत काहीतरी वेडेपणा चाललाय हे मित्रही म्हणतात, घरातलेही म्हणतात आणि सगळेच. आणि चांगलं काम करायला थोडा वेळ जातो, वैयक्तिक आनंदाकडे, कौटुंबाकडे थोडं वेळ कमी मिळतो, तिकडे पाठ होते आपली कदाचित. त्यामुळे त्यांच्या तक्रारी असायच्या सुरुवातीला. परंतु आम्ही आता हा फंडा ठेवलाय, खास करून डोंगरे सर, दिमते सर, जिथे वर्कशॉपला जातो तिथे बराच वेळा सपत्नीक गेलो विंचवाचं बिराड पाठीवर. त्यांना दाखवलं की आम्ही नेमकं काय करतोय, बाहेर जातो म्हणजे नेमकं काय करतो. त्यांनी ज्या वेळेला 1000-1200 लोकांचं ऑडिटोरियम बघितलंय, बसायला जागा नाही, खाली लोक बसून ऐकतायत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जेव्हा ऐकतात ना, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात पाणी असतं. काहीतरी खूप चांगलं काम चाललंय. आज त्या खांद्याला खांदा लावून आमच्या बरोबरीने काम करतात, जोडीने काम करतात. पहाटे 5ला म्हटलं तरी डब्बा रेडी असतो. विद्यार्थ्यांच्या खूप साऱ्या आठवणी तुमच्याकडे असतील. खूप साऱ्या. हा, ज्याच्याकडून तुम्ही शिकलात अशा एका विद्यार्थ्याची किंवा विद्यार्थिनीची आठवण सांगाल का? मुलांकडनं शिकायला तसं प्रत्येक मुलाकडे काहीतरी शिकण्यासारखं असतं. एव्हरी चाइल्ड इज स्पेशल. सुरुवातीला मला एक आठवतं, म्हणजे मी ज्या वेळेला नवीन गेलो होतो त्यावेळेला माझ्याकडे 4थीला अभय नावाचा मुलगा होता आणि त्याला मी नोट आउट केलं. म्हणजे मी त्याला, माझ्याकडे निरीक्षणाचं चांगलं स्किल आहे. म्हणजे मुलांना आज सिस्टमला जे हवं आहे, म्हणजे आम्ही आज जे उभं केलंय ते फक्त मुलांना ऑब्झर्व करून. तो काहीतरी वाजवत असायचा नुसता, अगदी कंपास वाजवेल, बेंच वाजवेल, काहीतरी वाजवत असायचा. मला कळलं की याच्यामध्ये हे स्किल आहे. मग त्याला मी विचारलं काय काय वाजवता येतं त्याला. तर त्याने सांगितलं मला ढोलकी वाजवता येते, सगळं पेटी वाजवता येते. मग त्याचं मी म्हणालो, तू मला शिकवशील? तो सुरुवातीला थोडा घाबरला, मी कसं शिकवणार सरांना, नाही का. परंतु मग मी लगेच एक पियानो आणला आणि त्याला म्हणालो मला शिकव. तर त्यांनी खूप चांगली चांगली गाणी मला त्याच्यावर, पहिलं राष्ट्रगीत शिकून दे मला. राष्ट्रगीत शिकलो. त्याच्यानंतर खूप सारी आपली समूह गीतं असतात, जसं आता सादर झालं, स्वागत गीतं असतात, ती बसवायला शिकवलं. आणि त्याने ते मला, तो पहिला माझा गुरु आहे. मला असं वाटलं की मला एखादं वाद्य आलं पाहिजे आणि ते माझ्या अभयने मला शिकवलं. वा, क्या बात, क्या बात. सर, तुम्हाला मी एक वेगळीच राऊंड तुमच्यासाठी देणार आहे. ती अशी, मला तुम्हाला सापडणाऱ्या व्याख्या, तुम्हाला सापडलेल्या व्याख्या ऐकायच्या आहेत. पुस्तकातल्या नाहीत. हा, पुस्तकं कोण वाचलं? हा, तुमची शिक्षणाची व्याख्या. शिक्षणाबद्दल व्याख्या मी सांगेल की आई मला म्हणायची की, काय म्हणायची, 4 बुकं कमी शिकला तरी चालेल पण चांगलं वागायला आणि जगायला शिक. तर त्या अंगाने मी एक अशी व्याख्या करेन की जे ज्ञान किंवा जे अध्ययन अनुभव चांगलं माणसाला जगायला वागायला शिकवते ते खरं शिक्षण. शाळेची व्याख्या. शाळा अशी असायला हवी की शाळा म्हणजे नुसती इमारत नको किंवा एकत्र येण्याची जागा नको, तर ते मुलांचं कुतूहल जागं करणारं किंवा कुतूहलाला खतपाणी घालणारं एक पिक्चराइज वर्ड असावं, अशी एक डिजिटल डेफिनेशन मी केली आहे. वा. विद्यार्थ्याकडे बघताना किंवा विद्यार्थी माझ्यासाठी असा आहे किंवा विद्यार्थ्याची व्याख्या अशी आहे की विद्यार्थी माझ्यासमोर बसलेला एक हाडामासाचा पुतळा नाही तर एक जिवंत चैतन्य आहे. आणि त्याच्या डोळ्यात मला 7 आश्चर्य नाही दिसत, जगातले 7 कोटी आश्चर्य दिसतात. वा. शिक्षक असा असायला हवा माझ्या अँगलने, बाकीच्यांना कदाचित आवडणार नाही, की 5 वाजल्यानंतर, शाळा सुटल्यानंतरही त्याचे पाय घराकडे निघत नाहीयेत आणि शाळा सुटल्यानंतरही ज्याच्या भोवती विद्यार्थ्यांचा रिंगण आहे तो खरा शिक्षक. वा. माझ्या डोक्यात प्रश्न सर असा येतोय की तुम्ही आताही शिक्षकाची व्याख्या केली, पण आमच्या आजूबाजूला आम्ही पोर्शनार्थी शिक्षक हे फार जास्त पाहतो. या सगळ्या जथ्यामध्ये तुम्ही तुमची प्रेरणा कुणाकडून मिळवता?
तशी ही प्रेरणा म्हणजे हे पोर्शनार्थी म्हणजे हा दृष्टिकोनाचा भाग आहे खरं तर. आणि हा दृष्टिकोन तयार होत असतो एक समाजातल्या, म्हणजे माझं खरं प्रेरणास्थान आहे डॉक्टर अण्णा हजारे, डॉक्टर प्रकाश आमटे आणि तुमच्यासारखी मंडळी जी समाजासाठी खूप विधायक काम करतायत आणि कामातून आनंद घेत आहेत, समाजाला आनंद देत आहेत. यांचं व्यक्तिमत्व ते मी जवळून अनुभवलंय, पाहिलंय, वाचलंय आणि ती प्रेरणा खूप मोठी आहे. म्हणजे आज आम्हाला हे जे छोटे छोटे त्यांनी खूप मोठी यादी वाचली, ही यादी जी वाचली तर यांच्या समोर अवॉर्ड्स घेताना किंवा हे सगळे फोटोग्राफ्स मी समोर लावून ठेवलेत. ज्या वेळेला मी येता जाता APJ अब्दुल कलाम सरांना, प्रणव मुखर्जी सरांना, डॉक्टर प्रकाश आमटेंना, पुन्हा अण्णा हजारेंना आमची पाठ थोपटताना पाहतो, त्यावेळेला मला दुपारची झोप घेऊ वाटत नाही. दुपारी झोप घेऊ वाटत नाही. ही खरी प्रेरणा, हे खूप मोटिवेशन आहे की चांगलं कामाचं हे स्पिरिट आहे खरं. वाह वाह, क्या बात. सर, तुमची अजून एक क्षमता माझ्या लक्षात आली बरं का, ती म्हणजे स्वप्न रंगवण्याची आणि स्वप्न रंगवून सांगण्याची. हां, तर मी तुम्हाला आता 4 स्वप्न विचारणार आहे. 5 वर्षानंतरची पष्टेपाडा शाळा. 5 वर्षानंतर पहिली ती जुनी इमारत बदललेली असेल, चांगली इमारत असेल. तिथे आमचं एक विजन असं आहे की एक चाइल्ड सेंटर असेल, जिथे मुलांना खूप बौद्धिक आणि शारीरिक विकास होईल त्यांचा, त्यांना ते खुराक असेल. त्याच्यानंतर आम्ही तिथे इंटरनेट नाही आहे तर त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतो, कारण की इंटरनेट असेल तर मी म्हणालो मला डॉक्टर प्रकाश आमट्यांना फक्त प्री रेकॉर्डेड दाखवायची गरज नाही तर डायरेक्ट डॉक्टरच त्यांच्याशी बोलतील, असं आमचं नियोजन आहे. ती ग्लोबल असेल माझी शाळा. तिथे एक डेटा क्लाउड सेंटर आम्ही उभारणार आणि आमचं जे एक्झर्शन आहे ते कमी करणार. आमचे सगळे टोटल प्रयोग किंवा काय मला जर बोलायचं असेल तर डायरेक्ट कॉन्फरन्स थ्रू बोलू शकेल अशी सगळी सोय आमच्या शाळेमध्ये असणार. आणि तीच शाळा म्हणजे आज जी पडकी आहे मोडकळीस आली, म्हणजे आज ते दुकानासारखं वाटतं, तिथे तो मॉल असेल. वा. 10 वर्षानंतरचे संदीप सर. 10 वर्षानंतर मी कितीही काम केलं, मोठं पुरस्कार मिळवले, तरी संदीप जमिनीवरच असेल 10 वर्षानंतर. दुसरी गोष्ट, आज खूप ऑपॉर्च्युनिटीज येतात. शासन म्हणतं की तुम्ही ट्रेनिंग प्रोग्राम्स करा किंवा काय करा, पण मी 10 वर्षानंतरही शिक्षकच असेल, मी माझी शाळा सोडणार नाही. 10 वर्षानंतर ज्या स्पिरिटने आज काम चालू आहे, ज्या संयमात काम सुरू आहे, त्या स्पिरिटने, त्याच उत्साहाने, शांतपणाने हे काम सतत पुढे राहणार चालू. वा, क्या बात, क्या बात. आजवरच्या तुमच्या प्रवासामध्ये आणि आत्तापर्यंत न सांगितलेले असे 2 टर्निंग पॉईंट सांगा. एक अडचणीतून बाहेर पडण्याचा आणि एक मनाला विलक्षण उभारी देणारा. टर्निंग पॉईंट, अडचणीतून बाहेर पडणारा जो तुम्ही ऐकला, अडचण मला ही होती सुरुवातीला. टर्निंग पॉईंट हे खरंच होतो की मी शाळा बघून फार नकारात्मक झालो होतो आणि मी सांगितलं की मला प्रमोशन मिळालं 15 दिवसात. त्याचं फार टेन्शन होतं की हे मी कसं सांभाळणार. मग हे टेन्शन मी सारखं माझ्या अधिकारी समोर बसले, साहेब केंद्रप्रमुख सर आले, त्यांना मी बोलून दाखवायचं की हे सर कसं, हे असं, हे तसं, मला जमणार नाही. सरांचं उत्तर फार छान होतं, म्हणे तुला कोणाला दाखवायचे. म्हटलं सर मला. सर तुम्हाला. सर म्हणाले मग मीच टेन्शन घेत नाही, तू का टेन्शन घेतो. मग मला खूप ऊर्जा मिळाली चांगलं. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी, परंतु माझं रडणं चालूच होतं की मला चांगली शाळा हवी होती, अमुक तमुक. त्यांनी त्यांच्या शाळा दाखवायला सुरुवात केली. त्यांच्या म्हणजे मोखाडा, ठाणे जिल्ह्यातला सगळ्यात दुर्गम भाग जिथे सरांनी काम केलंय, त्यांनी दाखवलं की मी मोखाड्याला असताना त्यांच्या स्टोरीज पाहून, म्हणजे ते बोटीने शाळेत जायचे, बोटीने, आणि बोट पण स्वतःची, कारण गावाची बोट वापरली, गावाले बोट पलीकडे घेऊन गेले की गुरुजी अलीकडेच, म्हणून बोट स्वतःची. शिक्षकांकडे होंडा असते, काय असते, त्यांची बोट होती. शाळेत जायला जंगलातून जायचं, त्या वाडीपाड्यावर जायचं, पाऊस पाणी आला तर 7 दिवस तिकडेच थांबायचं. आणि त्या परिस्थितीत सुद्धा त्या लोकांना खूप चांगलं मोटिवेट करून, त्यांना एकत्रित करून त्यांनी ती शाळा घडवली होती. ते पाहिल्यावर मला वाटलं की आपल्याला चांगली शाळा मिळाली. सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट. आणि खरी गरज आपली या मुलांना आहे. आपलं काय पोटेन्शियल असेल ते इथंच वापरायचं, हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आहे. मी सकारात्मक झालो त्यांच्या स्टोरीज ऐकून. वा वा. आणि मनाला उभारी देणारा टर्निंग पॉइंट. उभारणी देणारा मनाला जे APJ अब्दुल कलामांची आमची जी भेट होती, ती खूप म्हणजे कॉन्फिडन्स माझा वाढला त्या गोष्टीत. तेव्हा तुम्ही ही सोलर स्मार्ट सेल तयार केलीत ना. यस. इलेक्ट्रिसिटीवरती मात करणारी. काय म्हणाले तुम्हाला
APJ. त्यांनी खूप या गोष्टीचं कौतुक केलं. खास करून तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन निरक्षर लोकांना या डिजिटल शिक्षणाबद्दल अवेअर करून त्यांच्याकडनंच त्यांची शाळा समृद्ध करून घेता, या गोष्टीचं त्यांनी कौतुक केलं. प्लस या गोष्टीचं की तुमच्या अडचणीवर तुम्ही मात केली आहे, त्यांना तुम्ही पळवाटा नाही बनवलं तर त्यांना संशोधनाच्या वाटा बनवल्यात, या गोष्टीचं त्यांनी कौतुक केलं. आणि तो क्षण खूप, आणि त्याचबरोबर राष्ट्रपती भवनातला एक क्षण जो मुखर्जी सर आणि माशाळकर सरांबरोबर होता, त्याने खूप मोठा आत्मविश्वास वाढला. वा, क्या बात, क्या बात. वडगाव गुंडर नावाच्या नगर जिल्ह्यातल्या एका छोट्या खेड्यातून सुरू झालेली संदीप सरांची ही कथा थेट राष्ट्रपती भवनापर्यंत जाणारी. मित्रहो, इतके टर्निंग पॉईंट्स आहेत ह्याच्यामध्ये की रस्ता सरळ कधीच नसतो, पण आपण सरळ असलो की तो सरळ होतो. आपण सरळ राहणं ही गोष्ट किती महत्त्वाची आहे हे जसं आपल्याला संदीप सरांनी सांगितलं सर, तसं जे आपण सकाळपासून ऐकतो सगळ्या वक्त्यांना, त्याच्यामध्ये आज आमच्याकडे टर्निंग पॉईंट्सची यादी तयार झालेली आहे. त्यातले बहुतेक सगळे अनपेक्षित आहेत. कधी कसोटी पाहणारे आहेत, कधी उभारी देणारे आहेत, आत्ता तुम्ही जसं सांगितलं तसे. कधी व्यक्तिमत्वातल्या गुणांची कसोटी पाहणारे आहेत, कधी जगण्यावरच्या श्रद्धांना तपासून पाहायला लावणारे आहेत, स्वतःची निष्ठा बावन कशी आहे असा विश्वास देणारे आहेत. म्हणजे उज्ज्वलाताई म्हणत होत्या, मी त्यांना जेव्हा विचारलं की भावना आणि काम, त्यावेळेला कायदा, जे कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे ते मी करेन आणि तिथे मी कुठेही त्या भावनांना येऊ देणार नाही. म्हणजे असे अनेक टर्निंग पॉईंट्स आम्ही आज बघितले. सकाळी सरोज कल्पनाताई म्हणत होत्या की ती TIC-20ची बाटली तरी घेतली, आणि पहिला विचार त्या जेव्हा वाचल्या तेव्हा त्यांच्या मनात हा आला की मी का वाचले. पण त्या टर्निंग पॉईंटवरती त्यांनी असा विचार केला की आता मी 4 चौघींसारखी जगणार नाही, मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे. उर्मिलाने आपल्याला सांगितलं की ती कशी वेगळी झाली, गाण्याने तिला कसं वेगळं केलं. शुभमने आम्हाला सांगितलं की त्याच्या जीवनामध्ये जेव्हा स्विमिंग आलं तेव्हा ज्या मुलाला 10वीला 35% मार्क मिळाले, त्याला 12वीला 73% मार्क मिळाले. आणि त्याची जी डिस्लेक्सिया, लर्निंग डिसॅबिलिटीची समस्या होती, त्याच्यावरती स्विमिंगच्या द्वारे त्याने कसा विजय मिळवला किंवा त्यातून तो आज कसा बाहेर पडला. सामान्याकडून असामान्यत्वाकडे नेणारे हे सगळे टर्निंग पॉईंट्स आहेत. आणि मित्रो, जेवढे टर्निंग पॉईंट आपण ऐकले ते सगळे विसरायला अशक्य आहेत. आम्ही आज इथून इतके क्षण घेऊन जाणार आहोत, आणि हे सगळे पॉईंट्स या पाहुण्यांनी आपल्यासमोर मांडले. ते आपण जे घेऊन जाणार आहोत ना, स्फूर्तीचे टर्निंग पॉईंट्स, ते आता आपल्यासाठी आपल्याला टर्निंग पॉईंट म्हणून वापरायचे आहेत. याच्या सकाळची जर सगळ्यात मोठी फलश्रुती काय असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळालेली ही स्फूर्ती आहे. स्फूर्ती आणि प्रकाशाने भरलेली दिवाळी आपल्या सगळ्यांच्या उंबरठ्यावर आली आहे. आणि आज आशावादाची पहिली पणती इथंच आपण सर्वांनी लावली आहे. अंधार तर असतो आणि अंधार तर असणार आहे, पण अंधाराला सुद्धा सौंदर्य देणारे या 5 कहाण्यांचे 5 आकाशकंदील आज तुमच्या आमच्या मनामध्ये केव्हाच प्रकाशायला लागलेले आहेत. या पाहुण्यांच्या अनुभवांची रांगोळी आज आपण सगळे इथून घेऊन जाणार आहोत आणि आपापल्या अंगणांमध्ये रेखाटणार आहोत. कल्याण वेदच्या या आजच्या आवर्तनामुळे आपली ह्या वर्षाची दिवाळी खऱ्या अर्थानं मंगलमय होणार आहे. ही दिवाळी मंगलमय करणाऱ्या आपल्या सर्व पाहुण्यांचे आणि आत्ताचं हे सत्र, ज्याच्यामध्ये आपण या डिजिटल साने गुरुजींचा अनुभव घेतला. साने गुरुजी म्हणायचे की मुलांमध्ये मूल होणं आणि मुलांमधला आनंद जो या सरांनी आपल्याला ते कसे जगतायत ते दाखवलं. तुम्ही सगळ्यांनी आमची दिवाळी या वेळेला खूप वेगळी केलीत. सरांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. थँक्यू. हो सर, तुमच्यासाठी स्टँडिंग ओवेशन देत आहेत आमचे सर्वजण. थँक्यू. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊ द्यात.
पुढच्या वर्षीचं आपलं सूत्र असणार आहे फ्रॉम मी टू वी. मी ते आम्ही. आणि तुम्ही टीमच्या बद्दलच बोलला, टीमलाही तुम्ही बोलवलं, तेच सूत्र आपण पुढच्या वर्षी घेऊन जाणार आहोत. मित्र, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि कल्याण वेधच्या संपूर्ण टीमसाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. आपल्या सर्वांच्याकडे एक फीडबॅक फॉर्म आहे, तो फीडबॅक फॉर्म भरून जरूर आमच्या कार्यकर्त्यांना द्या. पुढच्या वर्षी जरूर भेटूया. त्याच्या आधी 11, 12 आणि 13 डिसेंबरला ठाण्याच्या वेधमध्ये सुद्धा भेटूया. तुम्हा सर्वांना आम्हा सर्वांतर्फे दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.